हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. आज आपण लिव्हर हा सॉफ्ट ऑर्गन पाहणार आहोत. लिव्हर हा मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, त्यामुळे आपल्याला याला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. लिव्हरलाच आपण हॅपर किंवा हॅपॅटिक असंसुद्धा म्हणतो. लिव्हर इज द लार्जेस्ट अँड हेविएस्ट ग्लँड ऑफ द बॉडी. बघा, लिव्हर इज द लार्जेस्ट एक्झोक्राईन ग्लँड ऑफ द बॉडी. ॲक्च्युअलमध्ये लिव्हर एक्झोक्राईन पण आहे, लिव्हर एंडोक्राईन पण आहे, पण मोस्टली एक्झोक्राईन आहे. आता एक्झोक्राईन पार्ट आणि एंडोक्राईन पार्ट दोन आहेत. एक्झोक्राईनमध्ये बाईल ज्यूस म्हणजेच काय येतं, बाईल ज्यूस विच इज स्टोर्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड इन द गॉल ब्लॅडर, हा झाला एक्झोक्राईन पार्ट. एंडोक्राईनमध्ये येतं सम केमिकल्स सच ॲज द ग्लुकोज, हॅपेरिन एट्सेट्रा. आता शेप, लिव्हरचा जो शेप आहे तर तो वेज शेप्ड आहे. वेज शेप्ड म्हणजे कसं, ॲक्च्युअलमध्ये रफली ट्रँग्युलर, ज्याप्रमाणे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतेच आहे की कसं आहे वेज शेप्ड, म्हणजे रफली ट्रँग्युलर आहे शेप. कलर कसा आहे, कलर ऑब्व्हियसली रेडिश ब्राऊनच असणार. लिव्हरचा कलर रेडिश ब्राऊनच आहे. लोकेशन पहा, लोकेशन आहे इन द, आपल्याला बघा 9 रिजन्स ऑफ ॲबडोमन माहीत असलं पाहिजे. इपिगॅस्ट्रिक, गॅस्ट्रिक अँड हायपोगॅस्ट्रिक. राईट हायपोकॉन्ड्रियाक, लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक, त्याचसोबत राईट लंबार, लेफ्ट लंबार आणि राईट इलियाक आणि लेफ्ट इलियाक. आता लोकेशन हे लिव्हरचं कुठं आहे बघा, इपिगॅस्ट्रियममध्ये आहे. त्याचसोबत राईट हायपोकॉन्ड्रियाक अँड लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक, आणि त्याचसोबत खालचा जो इन्फिरियर भाग आहे तो काहीसा राईट लंबरमध्ये सुद्धा आलेला आहे. म्हणजे 4 रिजनमध्ये लिव्हर हे एक्सपांडेड आहे. इपिगॅस्ट्रियम, राईट हायपोकॉन्ड्रियाक, लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक अँड राईट लंबर. ओके. वेट, आता वेट किती आहे बघा, लिव्हरचं जे वेट आहे तर ते मेलमध्ये 1.5 kg म्हणजे 1.5 किलो आहे. फिमेलमध्ये 1.3 kg अँड न्यूबॉर्नमध्ये 150 ग्राम आहे. इन द अडल्ट्स 1/36 ऑफ द बॉडी अँड इन द न्यूबॉर्न 1/18 ऑफ द बॉडी. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये बघा ना, जे लहान जन्मजात बाळ असतात त्यांच्यामध्ये ब्लडची मात्रा जास्त असते, त्यामुळं लिव्हर हे 1/18 ऑफ द बॉडी असतं त्यांच्यामध्ये, आणि अडल्टमध्ये ते कमी होतं, 1/36 ऑफ द बॉडी होतं. कारण बघा ना, डिनॉमिनेटर जेवढा मोठा असतो तेवढी येणारी संख्या ही छोटी होते. त्यामुळं आता 1/18 करून बघा आणि 1/36 करून बघा, येणारी व्हॅल्यू कुठली मोठी असणार आहे, तर ती मोठी व्हॅल्यू ही 1/18ची असणार आहे, हे लक्षात घ्या. जस्ट 1 मिनिट. ओके. एक्सटर्नल फीचर पाहूयात आपण आता. लिव्हर हा वेज शेप्ड आहे, म्हणजे रफली ट्रायंग्युलर आहे, हे तर आपण पाहिलं. आता याचे एक्सटर्नल फीचर्स, याला 5 सरफेस आहेत. एंटेरियर, पोस्टेरियर, सुपिरियर, इन्फेरियर आणि राईट सरफेस. लेफ्ट सरफेस नाही आहे याला. बऱ्याच वेळा राईट का लेफ्ट हे कन्फ्यूज होतं, पण राईट सरफेस आहे पण लेफ्ट सरफेस नाही आहे याला, बरोबर. 4 सरफेसेस. सुपिरियर, हो का, जो वरचा सुपिरियर लिहिले मी, यस. जो खालचा तो इन्फिरियर, जो कडच राईटचा आहे त्याला राईट सरफेस म्हणलं. जो मागचा इकडं दाखवले मी पोस्टेरियर, कारण लिव्हरला तुम्ही उलटं केलं तर उलटं केल्यानंतर पोस्टेरियर सरफेस दिसेल, तो पोस्टेरियर सरफेस दाखवलेला आहे. आणि एंटेरियर जो समोरचा सरफेस आहे. तर हे 5 सरफेस, त्याचसोबत 3 बॉर्डर्स. 3 बॉर्डर कोणत्या, साहजिक सोप्याच बॉर्डर आहेत. सुपिरियर बॉर्डर, इन्फिरियर बॉर्डर आणि राईट बॉर्डर, या 3च बॉर्डर आहेत. त्यातली जी इन्फिरियर बॉर्डर आहे तर ती प्रॉमिनंट बॉर्डर आहे. आता प्रॉमिनंट बॉर्डर का म्हणायचं, तर त्याचं कारण पुढं दिलं, कारण 2 नॉच तिथं प्रेझेंट असतात ॲक्च्युअलमध्ये. इन्फिरियर बॉर्डर बघा, इन्फिरियर बॉर्डरमध्ये काय, तर इंटरलोबलार नॉच आणि सिस्टिक नॉच, ह्या 2 नॉच प्रेझेंट आहेत. इंटरलोबलार नॉच म्हणजे काय, तर इंटरलोबलार नॉच इट इज फॉर द लिगामेंटम टेरिस अँड सिस्टिक नॉच इट इज फॉर द फंडस ऑफ गॉल ब्लॅडर. कारण ते सिस्टिक नॉच पाशी तिथं फंडस ऑफ गॉल ब्लॅडर आहे आणि इंटरलोबलार नॉच पाशी लिगामेंटम टेरिस अटॅच आहे. हे 2 अटॅच आहेत, त्यामुळे तिथं नॉच आहे ते इन्फिरियर सरफेसला तुम्हाला दिसतेच खाली बघा. ही जी इन्फिरियर बॉर्डर आहे, या इन्फिरियर बॉर्डरला 2 खाचा आहेत खाली. त्या 2 खाचा म्हणजे ॲक्च्युअलमध्ये इंटरलोबलार नॉच आणि सिस्टिक नॉच आहेत. तिथं काय आहे, तर इंटरलोबलार नॉचला अटॅच आहे तिथं लिगामेंटम टेरिस, आणि सिस्टिक नॉचला आहे फंडस ऑफ गॉल ब्लॅडर. आता लिव्हरचे हे 2 भाग केले आहेत आपण, एक आहे राईट लोब आणि एक आहे लेफ्ट लोब. राईट लोब अँड लेफ्ट लोब इज डिवायडेड बाय द फाल्सिफॉर्म लिगामेंट इंटू द 2 लोब, राईट लोब अँड लेफ्ट लोब. आता त्यातलं जे राईट लोब आहे बघा, तुम्हाला डायग्राममध्येच क्लिअरली दिसतंय की कुठला लोब मोठा आहे, राईट लोब मोठा आहे का लेफ्ट लोब मोठा आहे, तर ऑब्व्हियसली राईट लोब मोठा आहे. इट इज 5/6 ऑफ लिव्हर अँड लेफ्ट लोब इट इज ओनली 1/6 ऑफ लिव्हर, त्यामुळं लेफ्ट लोब हा छोटा आहे, हे तर मान्यच आहे. तर हा होता इंटेरियर व्ह्यू. आता याचा पोस्टेरियर व्ह्यू पाहूयात आपण.
बघा हे लिव्हर मी पूर्णपणे या डायग्रामला उलटं केलं तर कसं होईल बघा. आता ही पोस्टेरियर व्ह्यू, या पोस्टेरियर व्ह्यूमध्ये बघा आता क्वाड्रेट त्याचे कसे सरफेस केलेले आहेत बघा. राईट लोब अँड लेफ्ट लोब, हा इकडचा लेफ्ट लोब आणि राईट लोब. राईट लोब हा मोठा आहे. राईट लोबचे परत दोन भाग केले आहेत, एक आहे क्वाड्रेट लोब आणि एक आहे क्वाड्रेट लोब, बरोबर. जो क्वाड्रेट लोब आहे तर तो क्वाड्रेट लोब हा कसा आहे, पोस्टेरियरली आहे आणि क्वाड्रेट लोब हा इन्फिरियरली, हे दिसतंच आहे बघा. हे इकडं इम्प्रेशन फॉर IVC, इकडं पोर्टा हेपेटिस, राईट ट्रायंग्युलर लिगामेंट, लिगामेंटम व्हेनोझम आणि लेफ्ट ट्रायंग्युलर लिगामेंट, लिगामेंटम टेरिस. हा होता पोस्टेरियर व्ह्यू. डिव्हिजन ऑफ लिव्हर, लिव्हरला आपण दोन लोब्समध्ये क्लासिफाय केलेलं आहे, एक राईट लोब आणि लेफ्ट लोब. We know that the right lobe is much larger than the left lobe. Right lobe is also divided into the two lobes, that is quadrate lobe and quadrate lobe. Quadrate lobe is a posterior and quadrate lobe is a inferior. इथपर्यंत समजलं. आता मेन पाहूया तिथं. राईट लोब, राईट लोब इज 6 times larger than the left lobe, बरोबर आहे. राईट लोबमध्ये दोन पार्ट केले आहेत आपण, क्वाड्रेट लोब आणि क्वाड्रेट लोब. आता क्वाड्रेट लोब ज्याप्रमाणे म्हणलं मी की इट इज सिच्युएटेड ऑन द पोस्टेरियर सरफेस ऑफ द लिव्हर, बरोबर आहे. आता याचं पोस्टेरियर सरफेसला जरी सिच्युएटेड असला तरी याला काही स्ट्रक्चर्स आहेत, याला काही म्हणजे राईटला कोण आहे, लेफ्टला कोण आहे, सुपिरियरला कोण आहे, इन्फिरियरला कोण आहे, तर ते एकदा आपण पाहूयात. क्वाड्रेट लोब हा पोस्टेरियरला इतकं तर कळलं पोस्टेरियर सरफेसला. याच्या राईटला कोण आहे, तर याच्या राईटला आहे ग्रूव्ह फॉर द IVC. IVC म्हणजे इन्फिरियर व्हेना केवा, तिथं IVCची ग्रूव्ह आहे. लेफ्टला आहे फिशर ऑफ लिगामेंटम व्हेनोझम, लेफ्टला कोण आहे, फिशर ऑफ लिगामेंटम व्हेनोझम. लिगामेंटम व्हेनोझम हे ॲक्च्युअलमध्ये लिगामेंटम व्हेनोझम आणि लिगामेंटम टेरिस हे ट्रू लिगामेंट्स आहेत दोन. आता ट्रू लिगामेंट्स काय, फॉल्स लिगामेंट काय, हे आपण पुढं पाहूयात. सुपिरियरला कोण आहे, तर कंटिन्यूस विथ द सुपिरियर सरफेस ऑफ द बॉर्डर. हा वरती सुपिरियर सरफेसला जी सुपिरियर मार्जिन आहे, सुपिरियर बॉर्डर आहे लिव्हरची, त्यालाच कंटिन्यू होते ना. इन्फिरियरला कोण आहे, तर इन्फिरियरला पोर्टा हेपेटिस आहे. क्वाड्रेट लोब, क्वाड्रेट लोब प्रेझेंट ऑन इन्फिरियर सरफेस ऑफ लिव्हर. क्वाड्रेट लोब हा बघा लक्षात कसं ठेवायचं, क्वाड्रेट आणि क्वाड्रेटमध्ये कन्फ्युजन फार होतं की क्वाड्रेट लोब कोण पोस्टेरियर आहे कोण इन्फिरियर आहे. तर क्वाड्रेट लोब, क्वाड्रेटमध्ये आर नाही आहे पण क्वाड्रेटमध्ये आर आहे आणि इन्फिरियरमध्ये पण आर आहे, बरोबर आहे. त्यामुळं आर असं क्वाड्रेट इन्फिरियर आर आहे, त्यामुळं क्वाड्रेट हा इन्फिरियरला प्रेझेंट असणार, असं लक्षात ठेवा. राईटला कोण आहे, याच्या क्वाड्रेट लोबच्या राईटला आहे फोसा ऑफ गॉल ब्लॅडर, लेफ्टला आहे फिशर ऑफ लिगामेंटम टेरिस, सुपिरियरला आहे पोर्टा हेपेटिस अँड इन्फिरियरला आहे इट इज कंटिन्युअस विथ द इन्फिरियर सरफेस. बघा आता ॲक्च्युअलमध्ये मी जे हे सांगितलं आहे तर ते इथं डायग्राममध्ये कव्हर केलेलं आहे बघा, तुम्ही जर या डायग्रामकडे लक्ष दिलं तर. आता क्वाड्रेट लोब आणि क्वाड्रेट लोब आहे. क्वाड्रेट लोबच्या राईटला कोण आहे, तर राईट साईडला इम्प्रेशन फॉर IVC दाखवलं आहे मी तिथं, ही डायग्राम. आणि याच्या पुढं आणखीन एक डायग्राम ही पहा, हां या डायग्राममध्ये क्लिअरली दिसते बघा. हा क्वाड्रेट लोब आणि क्वाड्रेट लोब. क्वाड्रेट लोबच्या राईटला कोण आहे, राईट लोबच्या ला कोण आहे, IVC, ग्रूव्ह फॉर IVC. लेफ्टला कोण आहे, लिगामेंटम व्हेनोझम लिहिलं आहे. त्याच्या खाली जी काळी लाईन दाखवलेली आहे ती आहे पोर्टा हेपेटिस. क्वाड्रेट लोब, क्वाड्रेट लोबला परत क्वाड्रेट लोबच्या राईटला आहे फोसा ऑफ गॉल ब्लॅडर आणि लेफ्टला आहे लिगामेंटम टेरिस, बरोबर. आणि सुपिरियरली आहे पोर्टा हेपेटिस. बघा क्वाड्रेटच्या इन्फिरियरला पोर्टा हेपेटिस आणि क्वाड्रेटच्या सुपिरियरला पोर्टा हेपेटिस, कारण ते दोघांना सेपरेट करणारं स्ट्रक्चर आहे ना पोर्टा हेपेटिस. तर हे पाहिलं. आता यावरती पोर्टा हेपेटिस काय आहे हे पाहूया, म्हणजे क्वाड्रेट आणि क्वाड्रेट लोब कळाले, आता पोर्टा हेपेटिस काय आहे हे पाहूया. पोर्टा हेपेटिस इज द मेन गेटवे ऑफ द लिव्हर. बघा मेन गेटवे आहे हा पोर्टा हेपेटिस, बरोबर आहे का, कारण ते दोन्ही क्वाड्रेट आणि क्वाड्रेट लोबला जोडण्याचं काम करते, त्यामुळे त्याला मेन गेटवे ऑफ लिव्हर म्हणलेलं आहे. इट इज प्रेझेंट ऑन पोस्टेरो इन्फिरियर सरफेस. बघा क्वाड्रेट लोब इट इज प्रेझेंट ऑन पोस्टेरियर सरफेस अँड क्वाड्रेट लोब इज प्रेझेंट ऑन इन्फिरियर सरफेस. आणि हा दोघांच्या मध्ये आहे, त्यामुळे याला काय म्हणावं लागेल, पोस्टेरो इन्फिरियर सरफेसवर प्रेझेंट आहे असंच म्हणावं लागेल ना. पोर्टा हेपेटिस प्रेझेंट ऑन द राईट लोब ऑफ लिव्हर, बरोबर. आता लेफ्ट लोब हा फार छोटासा लोब आहे, कारण सगळं जे स्ट्रक्चर्स होतं ते जवळपास सगळे राईटमध्येच होते. आता लेफ्ट लोब हा फार छोटा आहे. लेफ्ट लोब पहा, स्मॉलर दॅन द राईट लोब अँड कंट्रीब्यूट टू द फोर सरफेस ऑफ द लिव्हर, नॉट द राईट सरफेस. बघा राईट लोब जो होता तो राईट लोब 5 सरफेसला कंटिन्यू करीत होता, पण लेफ्ट लोब
लेफ्ट लोब हा फक्त आणि फक्त 4 सरफेसलाच कंट्रीब्यूट करतोय. कोणकोणते? एंटेरियर, पोस्टेरियर, सुपिरियर आणि इन्फिरियर. राईट याच्या वाटेला येणारच नाही ना, कारण नावातच आहे लेफ्ट लोब. मग लेफ्ट लोबला राईट साईड कशी येईल? बरोबर का? त्यामुळं हा राईट सरफेसला कंट्रीब्यूट करत नाही. ही डायग्राम पाहिली आपण. हा इंटेरियर व्ह्यू आणि हा पोस्टेरियर व्ह्यू. मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम आहे, कारण याच्यात लिगामेंट्स सांगितलेले आहेत. हे कसे आहेत? क्वाड्रेट आणि क्वाड्रेट लोबचे. नोट, ही एक नोट फार महत्त्वाची आहे बघा. आपण लिव्हरला राईट लोब आणि लेफ्ट लोब या दोनमध्ये क्लासिफाय केलं होतं, पण ते ॲनाटॉमिकली क्लासिफाय केलं होतं. फिजिओलॉजिकली सुद्धा लिव्हरला राईट आणि लेफ्ट लोबमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. पण हे जे डिव्हिजन आहे हे थोडंसं जरा वेगळं आहे. फिजिओलॉजिकली काय केलं आहे? आता आपण ॲनाटॉमिकली पाहिलं की राईट लोब आणि लेफ्ट लोब हे अनइक्वल आहेत, बिकॉज राईट लोब इज 6 times लार्जर दॅन द लेफ्ट लोब. राईट लोब इज मच लार्जर दॅन लेफ्ट लोब, हे आपण पाहिलं होतं. पण फिजिओलॉजिकली इथं तसं नाही आहे. राईट अँड लेफ्ट लोब ऑफ लिव्हर आर कन्सिडर्ड इक्वल इन साईज. तुम्ही म्हणसाल हे असं कसं बरं? बघा, लक्षात घ्या. साईजवरून राईट लोब आणि लेफ्ट लोब आपण ठरवलं होतं ॲनाटॉमीमध्ये. पण फिजिओलॉजीमध्ये आपल्याला साईजशी घेणं देणं नाही आहे. आपल्याला घेणं देणं आहे त्याच्या ब्लड सप्लायशी आणि त्याच्या बाईल ड्रेनेजशी, की त्याला किती बाईल ड्रेनेज आहे, त्याचा ब्लड सप्लाय किती आहे त्याला. मग याच्यावरून जर आपण क्लासिफिकेशन केलं तर फिजिओलॉजिकली राईट अँड लेफ्ट लोब ऑफ लिव्हर आर कन्सिडर्ड इक्वल इन साईज, बिकॉज फिजिओलॉजिकल डिव्हिजन ऑफ लिव्हर इज बेस्ड ऑन इट्स ब्लड सप्लाय. जे फिजिओलॉजिकल डिव्हिजन आहे ते साईजवरती नाही, तर ते ब्लड सप्लायवरती बेस्ड आहे. आणि त्यामुळं राईट आणि लेफ्ट हे दोन्हीही लोब इक्वल आहेत. बरोबर का? हे सांगितले. ही मोस्ट इम्पॉर्टंट नोट आहे, ही लक्षात ठेवा. फिजिओलॉजिकली लिव्हर इज डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट लोब बाय अन इमॅजिनरी लाईन. इमॅजिनरी लाईन कोणते? तर ती त्याला म्हणलेलं आहे कॅन्टाईल्स लाईन. त्या इमॅजिनरी कॅन्टाईल्स लाईननं राईट आणि लेफ्ट लोबला डिवाईड केलेलं आहे, विच आर इक्वल इन साईज, बिकॉज इट इज बेस्ड ऑन द ब्लड सप्लाय अँड बाईल ड्रेनेज, नॉट ऑन द साईज, ॲज it is in we have seen that in anatomical classification. This is physiological classification. आता लिगामेंट्स मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा. लिगामेंट्स विचारले जातात. लिगामेंट्स ऑफ लिव्हर, दोन प्रकारचे लिगामेंट्स आहेत. एक आहे ट्रू लिगामेंट्स आणि एक आहे फॉल्स लिगामेंट. नावं समजून घेऊयात. ट्रू लिगामेंट्स कोणाला म्हणायचं आणि फॉल्स लिगामेंट कोणाला म्हणायचं? तर ट्रू लिगामेंट्स म्हणजे ते जे रिमिनंट्स ऑफ फिटल स्ट्रक्चर आहेत, जे फिटलच्या स्ट्रक्चरचे रिमिनंट्स असतात. आता रिमिनंट्स म्हणजे काय? तर तो राहिलेला भाग, उरलेला भाग. ज्या प्रकारे तुम्हाला समजा एखादी भाजी जास्त आवडली, तुम्ही जास्त घेतली, पण ती तुम्ही जास्त घेतली पण ती आता तुमचं पोट भरले, पण ती शिल्लक राहिली ना. मग त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे ते रिमेनंट्स म्हणजे शिल्लक राहिलं, उरलेलं, त्याचप्रमाणे ट्रू लिगामेंट्स म्हणजे रिमेनंट्स ऑफ फिटल स्ट्रक्चर. फिटल स्ट्रक्चरचे जे रिमेनंट्स होते, उरलेले अवशेष होते, त्याच्यापासून काय करायचं? त्याला म्हणायचं ट्रू लिगामेंट्स. तर ट्रू लिगामेंट्स किती आहेत? तर ट्रू लिगामेंट्स आहेत 2, लिगामेंटम टेरिस आणि लिगामेंटम व्हेनोझम. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. लिगामेंटम टेरिस कोणाचं रिमेनंट्स आहे? तर ते रिमेनंट्स आहे अम्बिलिकल व्हेनचं. आणि लिगामेंटम व्हेनोझम नावातच आहे व्हेनोझम. टेरिसला तुम्हाला लक्षात तर ठेवावं लागतं की रिमेनंट्स ऑफ अम्बिलिकल व्हेन. पण लिगामेंटम व्हेनोझम इट इज रिमेनंट्स ऑफ डक्टस व्हेनोसस, कारण नावातच आहे व्हेनोझम, त्यामुळे डक्टस व्हेनोझम. आपण एम्ब्रिओलॉजीमध्ये 3 शंट्स पाहिले होते बघा. डक्टस व्हेनोझम, ते शंट्समधला हा एक शंट आहे, त्याच्यातलाच हा रिमेनंट्स ऑफ डक्टस व्हेनोझम. डक्टस व्हेनोससचा हा लिगामेंटम व्हेनोझम रिमेनंट आहे. बरोबर. आता आहे फॉल्स लिगामेंट. फॉल्स लिगामेंटमध्ये बघा, फॉल्स लिगामेंट म्हणजे काय? ट्रू लिगामेंट्स तर आपण हे पाहिलं रिमेनंट्स ऑफ फिटल स्ट्रक्चर आहेत, पण फॉल्स लिगामेंट म्हणजे काय? तर फॉल्स लिगामेंट म्हणजे फोल्ड्स ऑफ द पेरिटोनियम. जे पेरिटोनियमचे फोल्ड आहेत, पेरिटोनियम म्हणजे काय? लिव्हरच्या आउटर कवरिंग, त्याला पेरिटोनियम म्हणलेलं आहे. मग त्याचे जे फोल्ड्स आहेत, तर ॲक्च्युअलमध्ये ते फोल्ड्स हे ह्याला कसं कन्सिडर केलं आपण? फॉल्स लिगामेंट, कारण हे तर रिमेनंट्स ऑफ फिटल स्ट्रक्चर नाही आहेत ना. त्यामुळे ते पेरिटोनियमच्या फोल्डमुळं, ज्या प्रकारे तुम्ही पांघरण घेता, मग पांघरून घेतल्यानंतर त्याची फोल्ड घडी उघडताना, मग घडी करून ठेवल्यानंतर ते परत तुम्ही फोल्ड केलं, मग त्या प्रकारे फोल्ड, पेरिटोनियमचा जो फोल्ड आहे त्याला फॉल्स लिगामेंट म्हणलेलं आहे. मग याच्यात काय किती आहेत? याच्यात 5 लिगामेंट आहेत. पहिला आहे फाल्सिफॉर्म लिगामेंट. नावातच आहे ह्याच्यात तर फाल्सिफॉर्म म्हणजे फॉल्स येत आहे असं लक्षात ठेवायचं. फाल्सिफॉर्म लिगामेंट हे कसं आहे? फाल्सिफॉर्म लिगामेंट इट इज सिकल शेप्ड पेरिटोनियल फोल्ड दॅट कनेक्ट द लिव्हर टू डायफ्राम. बघा कसं आहे फाल्सिफॉर्म लिगामेंट जे आहे, तर ते सिकल शेप्ड म्हणजे कसं? सिकल या शब्दाचा अर्थ होतो इळा. तुम्ही जर इळा कधी बघितला आहे का? सोयाबीन काढताना, कापताना त्याला इळा वापरायचा होता. ॲक्च्युअलमध्ये त्या सिकलप्रमाणे शेप असतो, त्याला सिकल शेप्ड म्हणजे इळ्याच्या शेपप्रमाणे असतं त्याला. सिकल शेप्ड पेरिटोनियल फोल्ड्स दॅट कनेक्ट द लिव्हर टू डायफ्राम. हे कशाला कनेक्ट करतात? हे लिव्हर टू डायफ्राम. तिथं जीच्या जागी पी आहे बघा, ते चुकून स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे.
दुसरा आहे कोरोनरी लिगामेंट. कोरोनरी लिगामेंट काय करतो तर इट इज अन ट्रँग्युलर फोल्ड ऑफ पेरिटोनियम. ट्रँगल म्हणजे ते ट्रँग्युलर फोल्ड ऑफ पेरिटोनियम दॅट कनेक्ट्स द बेअर एरिया ऑफ लिव्हर टू द डायफ्राम. आता तात्पुरतं बेअर एरिया म्हणजे असं लक्षात ठेवा की जिथं पेरिटोनियम नाही आहे. आपण बेअर एरिया पाहूयात. कोरोनरी लिगामेंट. कोरोनरी लिगामेंट काय आहे? इट इज अन ट्रँग्युलर फोल्ड ऑफ पेरिटोनियम दॅट कनेक्ट्स द बेअर एरिया ऑफ लिव्हर टू द डायफ्राम. तर कोरोनरी लिगामेंट हा ट्रँग्युलर फोल्ड ऑफ पेरिटोनियमचाच फोल्ड आहे, पण कसा आहे? ट्रँगल लाईक म्हणून त्याला ट्रँग्युलर म्हणलं. आणि हा काय करतोय? कनेक्ट करतोय तर बेअर एरिया ऑफ लिव्हर टू द डायफ्राम. बेअर एरिया लिव्हरचा तो डायफ्रामला कनेक्ट करतोय. कुणाचं काम आहे? कोरोनरी लिगामेंटचं. हा पण कसा आहे? फॉल्स लिगामेंट आहे. तिसरा आहे राईट ट्रँग्युलर लिगामेंट. नावातच आहे राईट ट्रँग्युलर लिगामेंट. कसा आहे? हा सुद्धा ट्रँग्युलरचा आहे. काय आहे? फोल्ड ऑफ पेरिटोनियमच आहे. आपण फॉल्स लिगामेंट पाहतोय म्हणजे हे सगळे पेरिटोनियमचेच फोल्ड असायला पाहिजे ना. त्यामुळं इट इज अ स्मॉल ट्रँग्युलर फोल्ड ऑफ पेरिटोनियम दॅट कनेक्ट्स राईट लोब टू द डायफ्राम. नावातच आहे राईट ट्रँग्युलर. त्यामुळे हे काय करणार? राईट लोब ऑफ लिव्हर टू द डायफ्राम दॅट कनेक्ट्स द राईट लोब ऑफ लिव्हर टू द डायफ्राम. पुढचं आहे लेफ्ट ट्रँग्युलर लिगामेंट. आता येतात नावात लेफ्ट आहे म्हणजे बघा स्मॉल ट्रँग्युलर फोल्ड ऑफ पेरिटोनियम दॅट कनेक्ट्स लेफ्ट लोब ऑफ लिव्हर टू द डायफ्राम. सगळे काय करतात? सगळे डायफ्रामलाच कनेक्ट करतात. हे वरचे चारही सगळे काय केले? डायफ्रामला कनेक्ट केलेलं आहे. पण कोणत्या लिव्हरच्या ह्याच्यापासून? कसं तर हे फाल्सिफॉर्म कशाला कनेक्ट केलेलं आहे? लिव्हर टू डायफ्राम कनेक्ट करते. कोरोनरी काय करते? तर कोरोनरी बेअर एरिया ऑफ लिव्हर टू डायफ्राम करते. ते राईट ट्रँग्युलर राईट लोब टू डायफ्राम. लेफ्ट ट्रँग्युलर लेफ्ट लोब टू डायफ्राम. आणि आता पाचवा आहे लेसर ओमेंटम. लेसर ओमेंटम आता हा इतर स्टमकमधलं स्ट्रक्चर आहे, ते आठवायला पाहिजे लगे. फोल्ड्स ऑफ पेरिटोनियम दॅट कनेक्ट्स लेसर कर्वेचर ऑफ स्टमक टू द लिव्हर. आपण स्टमकमध्ये लेसर कर्वेचर आणि ग्रेटर कर्वेचर पाहिलं होतं, बरोबर आहे. मग लेसर ओमेंटममध्ये काय? फोल्ड ऑफ पेरिटोनियम. हा सुद्धा काय आहे? फोल्ड ऑफ पेरिटोनियम बट दॅट कनेक्ट्स द लेसर कर्वेचर ऑफ स्टमक टू द लिव्हर. हे लेसर कर्वेचर ऑफ लिव्हर टू लिव्हरला लेसर कर्वेचर ऑफ स्टमक टू द लिव्हर कनेक्ट करते. त्याला आपण लेसर ओमेंटम म्हणलं. म्हणजे हे 5 स्ट्रक्चर जे होते तर हे होते फॉल्स लिगामेंटम. म्हणजे ट्रू लिगामेंट्स आहेत 2 विच इज द रिमेनंट्स ऑफ फिटल अँड फॉल्स लिगामेंट्स आहेत 5 विच आर द फोल्ड्स ऑफ पेरिटोनियम. ओके. आता एक छोटासा पॉईंट पाहूयात, तो म्हणजे बेअर एरिया ऑफ लिव्हर. ज्याला आपण आत्तापर्यंत बेअर एरिया बघितलं ते म्हणजे नेमकं काय? तर बेअर एरिया ऑफ लिव्हर म्हणजे काय? मोस्ट ऑफ द ज्या प्रकारे आपल्या शरीराला आपल्या स्किननं कव्हर केलं आहे. स्किन हे काय झालं? हे स्किन आपलं आउटर कव्हरिंग झालं आपल्या ऑर्गन्सवरती, संपूर्ण शरीरावरती. पण तेच जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, आता लिव्हर आहे, या लिव्हरला सुद्धा एका फोल्डनं एका कव्हरिंगनं कव्हर केलं आहे. ते कव्हरिंगचं नाव काय? पेरिटोनियम. त्यामुळं मोस्ट ऑफ द लिव्हर इज कव्हर्ड बाय द पेरिटोनियम बट एरिया नॉट कव्हर्ड बाय द पेरिटोनियम इज बेअर एरिया. म्हणजे बेअर एरिया म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय आहे? तर ज्या ठिकाणी पेरिटोनियम नाही आहे, पेरिटोनियम अब्सेंट आहे, त्याला काय म्हणलं आपण? बेअर एरिया. आता बेअर एरिया कुठं कुठं ॲब्सेंट आहे ते पहा. बघा ट्रँग्युलर बेअर एरिया पोस्टेरियर सरफेसवरती ॲब्सेंट आहे. ग्रूव्ह ऑफ आयव्हीसी आपण पाहिलं होतं, क्वाड्रेट लोबच्या राईट साईडला ग्रूव्ह ऑफ आयव्हीसी, तर पोस्टेरियर सरफेस तिथंही ॲब्सेंट आहे. फोसा ऑफ गॉल ब्लॅडर क्वाड्रेट लोबच्या राईट साईडला आपण पाहिलं होतं, म्हणजे इन्फिरियर सरफेसला, तिथंही ॲब्सेंट आहे. आणि पोर्टा हेपेटायटिस म्हणजे पोस्टेरो इन्फिरियर सरफेसला, या 4 ठिकाणी बेअर एरिया ऑफ लिव्हर आहे, म्हणजे पेरिटोनियम इज ॲब्सेंट. ओके. तर हे होतं ऑल अबाउट द लिगामेंट्स. आता फंक्शन्स ऑफ लिव्हर महत्त्वाचं आहे. फंक्शन्स ऑफ लिव्हर हे तुम्हाला फिजिओलॉजीमध्ये पण होतील, पण एकदा ॲनाटॉमीमध्ये संदर्भ आला, ॲनाटॉमीमध्ये फार डिटेलमध्ये आहे लिव्हर, त्यामुळे एकदा समजून घेऊयात. लिव्हर प्रोड्युसेस द बाईल ज्युसेस अँड द प्रोथ्रोम्बिन. बाईल ज्यूस तयार करणं ऑब्व्हियसली गोष्ट आहे, लिव्हरचं ते मेजर फंक्शन आहे. प्रोथ्रोम्बिन तयार करणं, प्रोड्यूस करणं हे सुद्धा लिव्हरचं फंक्शन आहे. लिव्हर स्टोअर्स द ब्लड, बरोबर आहे. ब्लड स्टोअर करण्याचं काम लिव्हरचं आहे. लिव्हर अँड स्प्लिनमध्ये डिस्ट्रक्शन होते, लिव्हरमध्ये स्टोअर होणार, स्प्लिनमध्ये डिस्ट्रक्ट होणार. अँड व्हिटॅमिन के सुद्धा स्टोअर करून ठेवणार आहे. मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट प्रोटीन अँड फॅट. कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅटचं मेटाबॉलिझम बघण्याचं सुद्धा काम फंक्शन हे लिव्हरचंच आहे. रिमूव्ह द ड्रग्स टॉक्झिन्स हेवी मेटल अँड कोलेस्ट्रॉल. लिव्हर हे आपला डिटॉक्सिफाईंग ऑर्गन ऑफ द बॉडी आहे. हा आपल्या बॉडीला स्वच्छ करतो, डिटॉक्सिफाय करतो. त्यामुळे ड्रग्ज असतील, टॉक्झिन्स असतील, हेवी मेटल्स असतील, कोलेस्ट्रॉल असतील, या सगळ्यांना बाहेर काढण्याचं काम लिव्हर करते. लिव्हर ऑल्सो सिंथेसाइज द अमायनो ॲसिड. लिव्हर काय करतो? अमायनो ॲसिड सिंथेसिस करतो. लिव्हर कन्व्हर्ट्स अमोनिया इंटू द युरिया बाय ऑर्निथिन सायकल. हां, हे फार महत्त्वाचं आहे बघा. लिव्हर काय करतो तर ॲक्च्युअलमध्ये आपल्या बॉडीमध्ये अमोनिया तयार होत असतो. डायरेक्ट आपल्यामध्ये आपण युरियोटेलिक ॲनिमल्स आहेत, पण डायरेक्ट आपल्यामध्ये युरिया तयार होत नाही ॲक्च्युअलमध्ये, आणि अमोनिया तयार होत असतो. आणि अमोनिया तयार झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन युरियामध्ये होतं बाय द ऑर्निथिन सायकल. पण हे करण्याचं कार्य कुणाचं आहे? तर हे करण्याचं काम लिव्हरचं आहे. त्यामुळे हा मेजर रोल
प्ले करतो कन्वर्टिंग अमोनिया इन टू द युरिया बाय द ऑर्निथिन सायकल. दिस इज द मेजर रोल प्लेड बाय द लिव्हर. इट प्रोड्युसेस द बाईल पिगमेंट. साहजिक गोष्ट आहे, बिलिरुबिन आणि बिलिव्हरिन यांना तर आपण लिव्हरशिवाय बाजूला ठेवूच शकत नाही. इट प्रोड्यूस द बाईल पिगमेंट. हे काय आहेत? बाईल पिगमेंट, बिलिरुबिन आणि बिलिव्हरिन यांचा फार मोठा रोल आहे फिजिओलॉजीमध्ये सुद्धा. हिमोपोएटिक सिस्टममध्ये आपण पाहिलं बिलिरुबिन, बिलिव्हरिन जॉन्डिसमध्ये, ॲनिमियामध्ये काय करतात हे बघा. आता नोट, लिव्हर इज द ओनली ऑर्गन दॅट हॅव द पॉवर ऑफ रिजनरेशन. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. अख्ख्या बॉडीमध्ये जेवढे ऑर्गन्स आहेत त्यातल्या फक्त आणि फक्त लिव्हरकडं काय आहे तर पॉवर ऑफ रिजनरेशन आहे. म्हणजे लिव्हर जरा डॅमेज जरी झालं तरी लिव्हरचे सेल जे आहेत ते स्वतःला ऑटोमॅटिकली रिजनरेट करू शकतात. म्हणजे जे डॅमेज झालेलं आहे त्याला हील करू शकतात. त्यामुळे लिव्हर इज द ओनली ऑर्गन दॅट हॅव द पॉवर ऑफ रिजनरेशन. आता ब्लड सप्लाय पाहूयात. लिव्हर हॅज अ ड्युअल ब्लड सप्लाय. ड्युअल म्हणजे दोन प्रकारे, दोन दिशेने याला ब्लड सप्लाय येतो. एक आहे हेपॅटिक आर्टरी जिथून 20% आणि पोर्टल व्हेन जिथून 80% ब्लड सप्लाय येतो आहे. बरोबर. आता ब्लड सप्लाय बघा इथे डायग्राम थ्रू प्रेझेंट केलं आहे मी. लिव्हरपासून स्प्लिनिक व्हेन जाते कुठं? स्प्लिनकडं. बरोबर आहे. मध्ये आहे पोर्टल व्हेन आणि त्या पोर्टल व्हेनला परत सुपिरियर मिझेंट्रिक व्हेन SMV आणि इन्फिरियर मिझेंट्रिक व्हेन IMV. ही डायग्राम तुम्ही ॲज इट इज एक्झाममध्ये काढली ना तरी आरामात होऊन जाते. ही अशीच डायग्राम लक्षात ठेवा. व्हेनस ड्रेनेज काय तर हे तर होतं आर्टेरियल सप्लाय. व्हेनस ड्रेनेजमध्ये हेपॅटिक व्हेन डायरेक्टली ड्रेन्स इन टू द IVC म्हणजे इन्फिरियर व्हेना कॅवामध्ये ड्रेन होतं. लिम्फॅटिक ड्रेनेज आहे बघा. लिम्फॅटिक ड्रेनेज सिलियर लिम्फ नोड्स अँड हेपॅटिक नोड्स हे लिम्फॅटिक ड्रेनेज आहे. नर्व सप्लायमध्ये सिम्पॅथॅटिक नर्व सप्लाय कोण करते तर ते हेपॅटिक प्लक्सेस आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये तर आपण जेवढे GI ट्रॅकमध्ये ऑर्गन्स पाहिलेत ते सगळे व्हेगस नर्वनं सप्लाय आहेत. व्हेगस नर्व कंटिन्युअस आहे सगळीकडे पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये. तर हे होतं वरचं आता आहे मेन पार्ट, तो म्हणजे क्लिनिकल ॲनाटॉमी ऑफ लिव्हर. बघा, पाल्पेशन ऑफ द लिव्हर. नॉर्मली द स्प्लीन इज नॉट पाल्पेबल. ॲक्च्युअलमध्ये जी स्प्लीन आहे ती नॉर्मली तीसुद्धा पाल्पेबल नसते. अँड लिव्हर इज ऑल्सो नॉट पाल्पेबल. पण बऱ्याच वेळा लिव्हर मे नॉट बी पाल्पेबल. असं का म्हणलं तुम्हाला सांगतो. लिव्हर हा सॉफ्ट ऑर्गन आहे. बरोबर आहे. आणि लिव्हर हा सॉफ्ट ऑर्गन असल्यामुळे त्याची जी सॉफ्टनेस आहे आणि त्याच्यावरची जे टोन ऑफ रेक्टस ॲबडोमिनस मसल आहे, जी ती रेक्टस ॲबडोमिनस मसल आहे त्याच्यामुळं कधी लिव्हर पाल्पेट होतं, कधी पाल्पेट होत नाही. त्यामुळं स्प्लीन इज also not palpable and liver is also not palpable, but sometime maybe in skinny people liver will be palpable. Okay, त्यामुळे palpation of liver मध्ये spleen is not palpable and liver is also not palpable because the softness of liver and tone of rectus abdominis muscle. तर हे होतं palpation of liver. आता आहे हेपॅटोमेगाली. नावातच आहे हेपॅटोमेगाली म्हणजे मेगॅली म्हणजे इनलार्जमेंट, हेपॅटो म्हणजे लिव्हर. एनलार्जमेंट ऑफ लिव्हर. Enlargement of liver rather than any disease, it is a sign of underlying problems such as the liver disease and congestive heart failure. ॲक्च्युअलमध्ये जी एनलार्जमेंट ऑफ लिव्हर होते हा कुठल्याही अनादर डिसीज नसून हे एक साईन आहे. कशाचं तर ते साईन आहे लिव्हरच्या डिसीजचं असेल किंवा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असेल. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर किंवा लिव्हर डिसीज हे प्रेझेंट सांगतायत किंवा हेपॅटोमेगली एनलार्जमेंट ऑफ लिव्हर होते याच्यामुळं. हे एक लक्षात ठेवा. हेपॅटोमेगली फार इझी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ज्या प्रकारे आपल्याला लक्षात राहतील त्याप्रमाणे पॉईंट्स घेतलेले, कारण क्लिनिकल ॲनाटॉमी फार वास्ट आहे. तिसरा आहे हेपेटायटिस. हेपेटायटिसमध्ये इन्फ्लामेशन ऑफ लिव्हर इज नोन ॲज द हेपेटायटिस. नावाचं आहे आयटिस शेवटला आला की हेपेटायटिस म्हणजे इन्फ्लामेशनच झालेलं आहे. इन्फ्लामेशन ऑफ लिव्हर इज नोन ॲज हेपेटायटिस. बरोबर आहे. आता याचा मोस्ट कॉमन काज कशामुळे इन्फ्लामेशन होऊ शकतं. इट इज ड्यू टू द हेवी अल्कोहोल. म्हणजे हेवी अल्कोहोल कन्झ्युम केलं त्यानं सिरियोसिस होतं. आपला सिरियोसिस म्हणजे काय तर सिरियोसिस इज नथिंग बट ते तुमच्या लिव्हरला फार डॅमेज करतं. सिरियोसिस इट इज अ कंडिशन इन विच द टिश्यू ऑफ युअर लिव्हर अंडरगोज द फायब्रोसिस अँड श्रिंक. ते काय करतात श्रिंक व्हायला लागतात, म्हणजे ते आतमध्ये ओढायला लागतात स्वतःला आणि ते श्रिंक होतं. ज्याप्रमाणे तुम्ही स्पंज पाण्यात बुडवला तो स्पंज काय करतो पाणी शोषतो आणि मग तुम्ही पाणी शोषल्यानंतर त्याला पूर्णपणे दाबा तर ते काय होतं पाणी सगळं बाहेर पडलं म्हणजे तो श्रिंक केला. त्याप्रकारे श्रिंक होतं हे सिरियोसिसमध्ये. तर हेवी अल्कोहोल कन्झप्शनमुळे सिरियोसिस होतं. ऑटोइम्युन डिसीजसुद्धा होऊ शकतं किंवा लिव्हर स्वतः सेलला डॅमेज करायला खायला लागलेत तर त्यावेळेससुद्धा इन्फ्लामेशन होऊ शकतं. टॉक्झिन्स अँड मेडिकेशन्स आहेत. टॉक्झिन्समुळं मेडिसिनमुळं ड्रग असतील काय असतील त्याच्यामुळं. पुढची क्लिनिकल ॲनाटॉमी आहे हेपॅटिक कोमा. हेपॅटिक कोमा म्हणजे काय तर लिव्हरचं काय काम आहे बघा. लिव्हर हा आपला डिटॉक्सिफाईंग ऑर्गन ऑफ द बॉडी आहे. बरोबर आहे.
लिव्हर आपल्या संपूर्ण शरीराला स्वच्छ ठेवण्याचं काम करतो आहे. जे ही डिटॉक्सिफाय सगळे जे डिटॉक्स सबस्टन्स आहे म्हणजे टॉक्सिक सबस्टन्स आहेत त्यांना डिटॉक्स करण्याचं काम करतो आहे, म्हणजे त्यातून टॉक्सिन बाहेर फेकते ते शरीराच्या. मग बरं समजा ही जर ॲबिलिटी लिव्हरची फेल झाली, लिव्हर फेल्युलर ऑर द डिस्ट्रक्शन ऑफ सेल, लिव्हर कॅन नॉट डिटॉक्सिफाय द मटेरियल अँड वेस्ट प्रोडक्ट गेट ॲक्युमुलेटेड इन ब्लड अँड कॉज अनकॉन्शियसनेस अँड इव्हन डेथ. आता डिटॉक्सिफाईंग ऑर्गन ऑफ द बॉडी आहे, पण जर समजा याच्या सेल्स फेल झाल्या, याचं ऑटोइम्युन डिस्ट्रक्शन झालं किंवा लिव्हर फेल झालं, तर अशा कंडिशनमध्ये तर लिव्हर डिटॉक्सिफाय करूच शकत नाही ना आपल्या बॉडीला. मग ते जे वेस्ट प्रोडक्ट आहेत तर ते काय होतात, तर ते लिव्हरमध्येच ॲक्युमुलेट व्हायला लागतात आणि तेच ॲक्युमुलेट होत राहिल्यामुळे ते कंप्लीट ब्लडमध्ये सर्क्युलेट होतात आणि इट कॉज अनकॉन्शियसनेस म्हणजे बेशुद्धी येऊ शकते अँड इव्हन अल्सो डेथ. तर हे होतं हेपॅटिक कोमा. दुसरं आहे पोर्टल हायपरटेन्शन. नावातच आहे पोर्टल हायपरटेन्शन. पोर्टल म्हणजे पोर्टल व्हेन, हायपरटेन्शन म्हणजे हाय बी पी. म्हणजे काय तर नॉर्मल ब्लड प्रेशर, नॉर्मल बी पी विदिन द पोर्टल व्हेन इज 6 to 12 mmHg. पोर्टल व्हेनमध्ये 6 ते 12 mmHg नॉर्मल ब्लड प्रेशर आहे, बरोबर आहे. पण जर समजा हे काही कारणास्तव वाढलं, राईज झालं, एनी राईज इन दिस प्रेशर कॅन कॉज द पोर्टल हायपरटेन्शन, आणि यालाच काय आपण म्हणलेलं आहे, पोर्टल हायपरटेन्शन म्हणलेलं आहे. मग हे सिरियोसिसनं म्हणजे एक्सेस कन्झप्शन ऑफ अल्कोहोल यानं होऊ शकतं किंवा हेमरेजमुळं किंवा इतरत्र आणखीन कारणामुळं हे होऊ शकतं. 6th आहे ट्रान्सज्युगुलर इंट्रापॅरेन्कायमल प्रोटोसिस्टमिक शंट्स. बापरे किती मोठं नाव आहे, परत एकदा वाचतो. ट्रान्सज्युगुलर इंट्रापॅरेन्कायमल प्रोटोसिस्टमिक शंट्स म्हणजे काय तर टिप्स. To reduce the BP within the portal vein, doctors create an artificial shortcut pathway in liver which connects the portal vein to the hepatic vein. आता बघा ॲक्च्युअलमध्ये काय होतं, तुम्ही बायपास सर्जरीचं नाव ऐकले. समजा हार्टमध्ये एखाद्या आर्टरीमध्ये ब्लॉकेज झालं, मग त्या ब्लॉकेजला आपल्याला ब्लड सप्लाय चांगला व्हावा म्हणून काय डॉक्टर्स काय करतात, बायपास करतात. म्हणजे हार्टकडून ती दुसरी एक व्हेन, एक दुसरं पाईप टाकल्यासारखं. पाईप म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कसला PVC पाईप नव्हे, आपल्या साध्या तुम्हाला भाषेत सांगण्यासाठी एक छोटीशी नळी टाकली जाते, दुसरी एक आर्टिफिशियल पाथवे तयार केला जातो, त्याला आपण बायपास सर्जरी म्हणतो. मग त्याच प्रकारे किंवा आता BP तर वाढला आहे म्हणजे पोर्टल व्हेनचं प्रेशर तर वाढलेलं आहे, बरोबर आहे. मग त्याला कमी करण्यासाठी आर्टिफिशियल शॉर्टकट पाथवे इंट्रोड्यूस केला जातो, आर्टिफिशियली दुसरा पाथवे तयार केला जातो. तो कुणाला जोडणार आहे, लिव्हरमध्ये केला जाणार आहे आणि विच कनेक्ट्स द पोर्टल व्हेन टू द हेपॅटिक व्हेन. पोर्टल व्हेन आणि हेपॅटिक व्हेनला जोडणारा एक आर्टिफिशियल पाथवे तयार करायचा आहे. का, कारण पोर्टल हायपरटेन्शन कमी करायचं आहे. त्यासाठी ह्या ट्रान्सजगलर इंट्रापॅरेन्कायमल प्रोटोसिस्टमिक शंट्स म्हणजे टिप्स हे सांगितलेलं आहे. नाव मोठं आहे पण लक्षात ठेवा, कारण युनिक आहे म्हणून विचारू शकतं. म्हणजे आपण लिहिलं तर बरं होईल. म्हणजे ट्रान्सज्युगुलर इंट्रापॅरेन्कायमल प्रोटोसिस्टमिक शंट्स. तुम्ही जर नुसतं टिप्स लिहिलं तर हे चालते, पण एक्झामिनरसमोर किती इम्प्रेशन पडेल की ट्रान्सज्युगुलर इंट्रापॅरेन्कायमल प्रोटोसिस्टमिक शंट्स एवढं तुम्ही लिहिलं आहे, याचा अर्थ तुम्हाला कळतं. अजून याच्यात लिव्हर ट्रान्सप्लांटेशन आहे, लिव्हरचा कॅन्सर आहे, ही तर अजून बरेच क्लिनिकल अँटॉमी आहेत, ते तुम्ही एकदा पाहून घ्या, BDCमधून वाचून घ्या. तर हा होता आपला कंप्लीट ऑर्गन लिव्हर. एकदा क्विकली रिव्हिजन करूयात आपण याचं काय काय पाहिलं आपण बघा. तर लिव्हर हा एक्झोक्राईन आणि इंडोक्राईन बोथ ऑर्गन आहे. लिव्हरचा शेप आहे वेज शेप्ड, रफली ट्रँग्युलर आहे. याचं लोकेशन आहे इपिगॅस्ट्रियम, राईट हायपोकॉन्ड्रियाक, लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक आणि राईट लंबरमध्ये. मेलमध्ये 1.5 kg, फिमेलमध्ये 1.3 kg आणि न्यूबॉर्नमध्ये 150 ग्राम आहे. 5 सरफेस आहेत, एंटेरियर, पोस्टेरियर, सुपिरियर, इन्फिरियर आणि राईट. 3 बॉर्डर आहेत, सुपिरियर, इन्फिरियर आणि राईट बरोबर. इन्फिरियर बॉर्डर कशी आहे, ही प्रॉमिनंट आहे कारण इंटरलोबुलर नॉच आणि सिस्टिक नॉच प्रेझेंट आहेत तिथं. इंटरलोबुलर नॉच फॉर द लिगामेंटम टेरिस अँड सिस्टिक नॉच फॉर द फंडस ऑफ गॉल ब्लॅडर. राईट लोब अँड लेफ्ट लोब इज डिवायडेड बाय द फाल्सिफॉर्म लिगामेंट. हा इंटेरियर आणि पोस्टेरियर व्ह्यू पाहिला आपण. डिव्हिजन ऑफ लिव्हर इन द ॲनाटॉमिकल, इट इज बाय राईट लोब अँड लेफ्ट लोब. राईट लोब इज ऑल्सो डिवायडेड into the quadrate and quadrate lobe. Right lobe is 6 times larger than the left lobe, बरोबर आहे. Quadrate lobe situated on the posterior surface of the liver. राईटला कोण आहे, ग्रूव्ह ऑफ IVC पाहिलं. लेफ्टला फिशर ऑफ लिगामेंटम व्हेनोझम आहे. सुपिरियरला कंटिन्युअस विथ द सुपिरियर सरफेस अँड इन्फिरियर पोर्टा हेपेटायटिस आहे. क्वाड्रेट लोब RR इन्फिरियर सरफेसला प्रेझेंट आहे. त्यामुळं राईटला कोण आहे, फोस ऑफ गॉल ब्लॅडर. लेफ्टला आहे फिशर ऑफ लिगामेंटम टेरिस. सुपिरियरला आहे पोर्टा हेपेटायटिस. इन्फिरियरला आहे कंटिन्युअस, इट इज कंटिन्युअस विथ द इन्फिरियरला कोणी नाही आहे. पोर्टा हेपेटिसमध्ये काय आपण पाहिलं, पोर्टा हेपेटिस इट इज द मेन गेटवे ऑफ द लिव्हर, कारण ते दोन्हीच्या मध्ये प्रेझेंट आहे ना. क्वाड्रेट आणि क्वाड्रेट लोब दोन्हीच्या मध्ये प्रेझेंट आहे. प्रेझेंट ऑन पोस्टेरियर इन्फिरियर सरफेस, प्रेझेंट ऑन द राईट लोब ऑफ लिव्हर. लेफ्ट लोब हा फार स्मॉल आहे राईट लोबपेक्षा आपण पाहिलं.
आणि ह्याला फक्त 4च सरफेसला कंट्रीब्यूट करतो आहे, कारण नावातच आहे लेफ्ट, त्यामुळे तो राईटला कंट्रीब्यूट कसा करू शकतो. इंटेरियर, पोस्टेरियर, सुपेरियर आणि इन्फिरियर हे 4च सरफेसला कॉन्ट्रीब्यूट करतो. एक नोट पाहिली आपण की फिजिओलॉजिकली काय होतं, तर फिजिओलॉजिकली राईट अँड लेफ्ट लोब हे इक्वल आहेत, बिकॉज इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ब्लड सप्लाय अँड बाईल ड्रेनेज, नॉट ऑन द साईज. ओके. लिगामेंट्स ऑफ लिव्हर पाहिले, ट्रू लिगामेंट आणि फॉल्स लिगामेंट. ट्रू लिगामेंट्स आहेत रिमेनंट्स ऑफ फिटल, जे फिटलचे अवशेष राहिले त्याच्यापासून तयार झालेले लिगामेंट्स 2 आहेत, लिगामेंटम टेरिस आणि लिगामेंटम व्हेनोझम. परत आपण फॉल्स लिगामेंटमध्ये पाहिलं फोल्ड्स ऑफ पेरिटोनियम 5 सांगितलेले आहेत. फॉल्सिफॉर्म लिगामेंट, कोरोनरी लिगामेंट, राईट ट्रायंग्युलर लिगामेंट, लेफ्ट ट्रायंग्युलर लिगामेंट आणि लेसर ओमेंटम. फॉल्सिफॉर्म लिगामेंट काय करतं, तर लिव्हर टू डायफ्रामला कनेक्ट करतं. कोरोनरी लिगामेंट काय करतं, तर बेअर एरिया ऑफ लिव्हर टू डायफ्रामला कनेक्ट करतं. राईट ट्रायंग्युलर लिगामेंट कनेक्ट करतं राईट लोब ऑफ लिव्हर टू द डायफ्राम. लेफ्ट ट्रायंग्युलर लिगामेंट कनेक्ट करतं लेफ्ट लोब ऑफ लिव्हर टू द डायफ्राम. लेसर ओमेंटम कनेक्ट करतं लेसर कर्वेचर ऑफ स्टमक टू द लिव्हर. फंक्शन ऑफ लिव्हर पाहिले आपण, प्रोड्युसेस बाईल ज्यूस, प्रोथ्रोम्बिन. लिव्हर स्टोर ब्लड अँड व्हिटॅमिन के. मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट. रिमूव्स द ड्रग अँड टॉक्सिन्स, हेवी मटेरियल, कोलेस्ट्रॉल. लिव्हर सिंथेसाइज अल्सो अमिनो ॲसिड. इट कन्वर्ट्स अमोनिया इंटू द युरिया बाय द ऑर्निथेन सायकल. प्रोड्युसेस द बाईल पिगमेंट्स, बिलिरुबिन अँड बिलिवर्डिन. हां, नोट पाहिली, लिव्हर इज द ओनली ऑर्गन दॅट हॅव द पॉवर ऑफ रिजनरेशन. हा एकटा ऑर्गन आहे जो स्वतःला हील करण्याची, रिजनरेट करण्याची ताकद ठेवतो. ब्लड सप्लाय पाहिला, ड्युअल ब्लड सप्लाय, हेपॅटिक आर्टरी 20% अँड पोर्टल व्हेन 80%. हे डायग्राम पाहिले आपण. व्हेनस ड्रेनेज पाहिलं, हे व्हेनस ड्रेनेज हेपॅटिक व्हेन डायरेक्टली ड्रेन इन टू द IVC, इन्फिरियर व्हेना केवामध्ये. लिम्फॅटिक ड्रेनेज पाहिलं, नर्व सप्लाय, सिम्पॅथॅटिक हेपॅटिक प्लक्सेस नाही आणि पॅरासिम्पॅथॅटिक वेगस नर्व, हे तर माहितीच आहे. पाल्पेशन ऑफ लिव्हर आहे, नॉर्मली स्प्लीन इज नॉट पाल्पेबल अँड लिव्हर इज ऑल्सो नॉट पाल्पेबल, बट इन सम कंडिशन, इन सम स्किनी पीपल मे बी लिव्हर मे बी पाल्पेबल, बट लिव्हर इज नॉट पाल्पेबल in many times because the softness of liver and tone of rectus abdominis muscle. Hepatomegaly, enlargement of liver rather than any disease, it is sign of underlying disease of congestive heart failure. हे चढ लक्षण असू शकतं. हेपॅटायटिस, इन्फ्लामेशन आहे. इन्फ्लामेशन कशामुळे होऊ शकतं, हेवी अल्कोहोलच्या कन्झप्शनमुळं, ऑटो इम्युन डिसीजमुळं किंवा टॉक्झिन्स आणि मेडिकेशनमुळं. हेपॅटिक कोमा काय, तर लिव्हर फेल झाले, डिस्ट्रक्शन ऑफ सेल्स झालं, मग आता बॉडीला डिटॉक्सिफाय कोण करणार, तर तेव्हा अशा कंडिशनमध्ये सगळं वेस्ट प्रोडक्ट लिव्हरमध्ये ॲक्युमुलेट होऊन ते सर्क्युलेट होऊन अनकॉन्शियसनेस अँड इव्हन डेथसुद्धा ऑकर होऊ शकते. पोर्टल हायपरटेन्शन पाहिलं, पोर्टल हायपरटेन्शन ॲक्च्युअलमध्ये पोर्टल व्हेनचा जो ब्लड प्रेशर असतो तो 6 to 12 mmHg असतो. जर तो काही कारणांमुळे वाढला, सिरियोसिस असेल, हॅमरेज असेल, तर त्याला म्हणतो पोर्टल हायपरटेन्शन. ते पोर्टल हायपरटेन्शन करण्यासाठी पुढची क्लिनिकल अँटॉमी पाहिली आपण, ट्रान्सजगलर इंट्रापॅरेन्कायमल प्रोटोसिस्टमिक शंट्स, म्हणजे टिप्स. To reduce the BP within the portal vein, doctors create an artificial shortcut pathway in liver which connects the portal vein to the hepatic vein. हे आपण पाहिलं, जे की पोर्टल व्हेन आणि हेपॅटिक व्हेनला कनेक्ट करणार आहे, त्याला आपण टिप्स म्हणलं. ट्रान्सज्युगलर इंट्रापॅरेन्कायमल प्रोटोसिस्टमिक शंट्स. याच्यामध्ये परत लिव्हर ट्रान्सप्लांटेशन आहे, लिव्हर कॅन्सर आहे, कॅर्सिनोमा, कॅन्सर तर सगळीकडेच आहे. त्यामुळे हे एवढे 7-8 पॉईंट जरी क्लिनिकल अँटॉमीमध्ये लिहून ठेवले तुम्ही, कारण लिव्हर हे मोठं ऑर्गन आहे, त्यामुळे LEQला जरी पडलं तरी तुम्हाला कंप्लीट सगळे लिहिण्यासाठी एवढे एक 6-7 पेज भरपूर होते हे. ओके, तर हा होता कंप्लीट लिव्हर ऑर्गन. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट ऑर्गनसोबत. ओके, बाय.